सज्जन श्रोते हो, आजच्या दिनीमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या निरूपणाचं शीर्षक आहे असणेपणा जाणण्यासाठी संकल्पाची उठाठेव काय कामाची. म्हणजे आपलं शुद्ध असणेपण जाणण्यासाठी संकल्पाची गरज नाही. असणेपणा जाणण्यासाठी संकल्पाची उठाठेव काय कामाची. संस्कृत सुभाषित आहे, ऊर्ध्व बाहुर्विरो मेष्य न च कच्चित शृणोति माम असंकल्प परम श्रेया स किमंतर न भाव्यते. उंच भोवनी उभय बाहू उच्च रवाने मी सांगत असे, संकल्प त्यागे होतसे मोक्ष प्राप्ती, परी त्याकडे कोणी का लक्ष ना देत असे. येथे महामुनी वशिष्ठ त्यांचे उभय बाहू उंच होऊन उच्च रवाने सर्वांना सांगत आहेत, सज्जन हो, संकल्प त्याग केल्यानेच मोक्ष प्राप्ती होते. मात्र तरीही त्यांचे हे बोलणे कोणीच आपल्या अंतःकरणात नीट ठसवून न घेता खरे तर त्यांचे बोल दुर्लक्षित उपेक्षित केले जात आहेत. याचे त्यांना काळजीयुक्त आश्चर्य वाटत आहे. या उपदेशाचे रहस्य हे आहे की एकदा का कोणी एखादा संकल्प केला किंवा सोडला की जीवाला त्या दिशेने जाणे बाध्य वा बंधनकारक ठरते. म्हणजे जीव अर्थात माणूस जो वास्तवात मोक्षाचा अधिकारी आहे तो आपल्या स्वातंत्र्याला तथा मुक्त जीवनाचरणाला आचवतो, वंचित होतो. खरे तर मानवाने कोहम म्हणजे मी म्हणजे नेमके काय व त्याचा या वैश्विक जीवन पसाऱ्याशी काय व कसा संबंध आहे त्याचा नीट अभ्यास करावा व आकलन करून घ्यावे. हाच जीवनाचा निसर्गदत्त हेतू असू शकतो. जान का मतलब जानना, जान याने जिंदगी का ताल्लुक ज्ञान या आत्मज्ञान से है. जान का मतलब जानना, जान याने जिंदगी का ताल्लुक ज्ञान या आत्मज्ञान से है. हे समजणे व त्या दिशेने ज्ञान मार्गावर अग्रेसर राहणे यालाच म्हणतात चरैवेती चरैवेती साधो चरैवेती. किंवा वेगळ्या शब्दात हे सज्जन मानसा ज्ञान मार्गावर जीवनभर पुढे पुढे जात राहा. हे सज्जन मानसा ज्ञान मार्गावर जीवनभर पुढे पुढे जात राहा. जशी सरिता पुढे पुढे सरते आणि अंती ती सागराला मिळते, त्याप्रमाणे माणसाने जन्मल्यानंतर निशिदिनी आत्मशोध व आत्मबोध मार्गे पुढे पुढे जात आपल्या मोक्षाचा अधिकार याच जीवनात पुरेपूर उपभोगून सुख शांती समाधान पूर्वक मोक्ष सागरी विलीन व्हायचे असते. यालाच म्हणतात उजेडी राहिले उजेड होवोनी. किंवा सरिता सरते अंती सागर रूपे विशाल होते, जीवत शिवरूपे विश्वात्मक देव म्हणून विशाल होतो. म्हणजे सरिता सरते आणि शेवट सागर रूपे विशाल होते, तसा जीवत शिवरूपे विश्वात्मक देव म्हणून नांदतो किंवा विशाल होतो. म्हणून सरिता सरते अंती सागर रूपे विशाल होते, जीवत शिवरूपे विश्वात्मक देव म्हणून नांदतो. तर हा जीव हाच विश्वात्मक देव आहे. आपलं असणे पण हेच आपलं आत्मरूप आहे आणि आपलं असणे पण नाही अशी कधीही स्थिती नसते. म्हणून आपले असणे पण चिरंजीव आहे आणि आपले चिरंजीव असणे पण हेच आत्म्याचे परमात्म्याचे चिरंजीव असणे आहे. आणि हाच आत्मा परमात्मा सर्वत्र भरून चैतन्य रूपाने ओसंडून वाहत आहे. हे कळणे हाच तर जीवनाचा खरा ज्ञान हेतू असू शकतो. जानना यही जान का मतलब है. जान म्हणजे जिंदगी आणि जानना म्हणजे जाणणे. जिंदगीचा जीवनाचा हेतूच जाणणे आहे. तर काय जाणणे आहे की आपण शुद्ध असणेपणी आहोत आणि आपलं शुद्ध असणेपण हे विश्वंभरच आहे. मी इथे आहे तसाच तिथे आहे. मी बोलताना बोलणाऱ्यामध्ये आहे, तसाच ऐकताना ऐकणाऱ्यामध्ये पण मीच आहे. मीच सर्वत्र आहे. मी नाही अशी वस्तूच या जगात नाही. हे समजणे यालाच म्हणायचं मी हा आयडेंटिटी म्हणजे व्यक्तिगत नसून मी ही इन्फिनिटी आहे. म्हणजे हा जो आय आहे तो शांत नाही, तो अनंत आहे. आणि अनंत असा विश्वंभर असा हा जो आय
किंवा अशी जी इन्फिनिटी तेच माझे मूळ रूप आहे. या देहामध्ये ती इन्फिनिटी आयडेंटिटी म्हणून तात्पुरत्या स्वरूपात वावरत असली तरी मूलतः इन्फिनिटीच लहान रूप घेऊन या देहरूपी कुडीमध्ये या देहरूपी आवरणामध्ये नांदत आहे. तसं बघायला गेलं तर आकाशातील सूर्य आणि कंदिलाची ज्योत प्रकाश म्हणून एकच आहेत. कंदिलात जी ज्योत म्हणून लहान असते तीच आकाशात सूर्य ज्योत म्हणून महान असते. तसंच जीवामध्ये जीव म्हणून लहान रूपात असलेला हाच खऱ्या अर्थाने सर्वत्र पसरलेला विश्वंभर शिव आहे. हा जो स्वरूपाचा किंवा हा जो ब्रह्मरूपापर्यंतचा प्रवास आहे तो प्रवास प्रत्येक माणसाने त्याच्या चालू जन्मात साधणे महत्वाचे आहे. लहानसहान तुलनेने क्षुद्र वा तुच्छ संकल्प जे प्रायशः भौतिक सुखोपभोगाबद्दलच असतात ते सिद्धीस जाणे याचे स्वरूप केवळ भूक लागली आणि अन्न मिळाले, तहान लागली आणि पाणी मिळाले, कामवासना जागृत झाली व ती शमविण्याचे साधन प्राप्त झाले इतपतच तात्पुरत्या स्वरूपाचे असते. या साऱ्या भौतिक कामनांना तृष्णा म्हणतात. अशी तृष्णा कायमची कधीच शमत नाही. सारांश हे संकल्प षड्विकार ग्रस्तता किंवा दारेषणा वित्तेषणा लोकेषणा म्हणजे स्त्री पुत्रादी संतती बद्दलची इच्छा, वित्तेषणा म्हणजे धनसंपत्ती वैभवाची इच्छा आणि लोकेषणा म्हणजे प्रसिद्धीची इच्छा आणि आपल्या ज्ञानाच्या अहंकाराबद्दल आणि त्या ज्ञानाबद्दल लोकांनी आपणाला वाखाणावे, आपली स्तुती करावी अशी इच्छा. सर्वसाधारण दारेषणा वित्तेषणा लोकेषणा या ज्या ईषणा आहेत त्या ईषणा या कधीच पूर्णपणे पूर्ण होत नाहीत. तहान भागली की थोड्या वेळानं तहान लागते, भूक लागली की थोड्या वेळानं भूक लागते. कामवासना शमली म्हणताना परत एखादी कामिनी बघितली की ती उफाळून येते. सारांश तृष्णा ही अशी आहे, केला जरी पोत बळेची खाले, ज्वाला तरी ते वरती उफाळे. म्हणजे तृष्णा भागवण्याचा प्रयत्न केला तरी तृष्णा कधीच भागत नाही. तृष्णा भागत नाही, तृष्णा शमत नाही. पाणी पिऊन ताण भागत नाही, अन्न खाऊन भूक भागत नाही किंवा स्त्री मिळून कामेशणा भागत नाही. तर जसजसं पाणी अन्न आणि स्त्री सुख मिळत जातं तस तशा या इच्छा अधिकाधिक प्रज्वलित होत जातात. म्हणजे खऱ्या ह्या ज्या तृष्णा आहेत त्या दुसरं तिसरं काही नसून आगीत इंधन टाकावं आणि आग भडकावी तशी कामरूपी इच्छा. कामवासना पूर्ण झाल्या त्या कामवासनेच्या इंधनानेच कामरूपी इच्छा बळावते. पैसा मिळाला की पैशाच्याच इंधनाने पैसा मिळावा असं अधिक वाटत जातं. प्रसिद्धी मिळाली की ती अधिक हवीशी वाटते. म्हणजे प्रसिद्धीने प्रसिद्धी वाढत जाते. प्रसिद्धी मिळाली की प्रसिद्धी व्हावी अशी इच्छा वाढत जाते. स्त्री सुख मिळालं की स्त्री सुख अधिक मिळावं अशी इच्छा वाढत जाते. अन्न मिळालं की अधिकाधिक पौष्टिक अन्न मिळावं, अधिकाधिक सुमधुर भोजन मिळावं असं वाटत जातं. पाण्याने तहान भागली की तर अपेय पान करण्याची बुद्धी होते आणि इतरही तहान वाढत जाते. सारांश तृष्णा क्षुधा त्या कधीही पूर्ण होत नाहीत. त्या ज्या पद्धतीने इंधन मिळताना अग्नी वाढतो त्या पद्धतीने तहान भूक काम ह्या ज्या तृष्णा आहेत किंवा ह्या ज्या क्षुधा आहेत त्या ज्या भावना आहेत त्यांना त्या तऱ्हेचे इंधन मिळाल्यामुळे अधिक भडकत जातात. तहान वाढत जाते, भूक वाढत जाते, कामवासना वाढत जाते. सारांश सर्वसाधारणपणे आपण जे संकल्प करतो ते क्षुद्र संकल्प असतात. म्हणजे काय, आपण म्हणतो माझा मुलगा इंजिनियर झाला, त्याचं लग्न आलं, मुलं बाळ झाली, त्याला 3 रूम फ्लॅट घेता आला की सर्व कल्याण झालं. कोणी म्हणतो माझा मुलगा डॉक्टर झाला की कल्याण झालं. सारांश आपणाला असं वाटतं की भौतिक इच्छांची सुबत्ता झाली की आपले संकल्प सिद्धीस गेले. पण भौतिक इच्छा या कितीही मिळाल्या तरी त्या कधीच कायमस्वरूपी पूर्ण होत नाही. तृष्णा याचा अर्थच जी कधी शमत नाही. त्या संदर्भातच आपले संकल्प असतात आणि ज्याचे संकल्प क्षुद्र त्याची सिद्धी क्षुद्र. म्हणून संकल्पात सिद्धी म्हटलं तरी सर्वसाधारणपणे हे जे भौतिक संकल्प आहेत ते क्षुद्र संकल्प असतात आणि ते जरी सिद्धीस गेले तरी पुन्हा तत्संबंधी जी तृष्णा आहे ती वाढतच राहते.
म्हणून मिळाल्याने पुरत नाही त्यालाच तृष्णा म्हणतात. आणि अशा तृष्णेबद्दलचे केलेले संकल्प हे जशी तृष्णा भागत नाही तसेच संकल्प कायमस्वरूपी सिद्धीस जात नाहीत. क्षुद्र संकल्प आणि क्षुद्र सिद्धी अशा अर्थी संकल्पात सिद्धी जरी असलं तरी वशिष्ठ महामुनी म्हणतात, बाबा रे तुम्ही संकल्प करू नका, कारण संकल्पाने सिद्धी म्हणजे भौतिक भूक थोडा काळ भागली तरी भौतिक भूक पुन्हा पुन्हा वाढतच असते आणि त्या कारणाने जीवनभर भौतिक सुख मिळून सुद्धा परत अतृप्त इच्छा राहते आणि पुन्हा पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम या पद्धतीने चक्राकार आवर्तनामध्ये जीव पुन्हा पुन्हा येत राहतो. मात्र जीवाने आपला असणेपणा म्हणजे नेमकं काय ओळखलं तर त्याच्या लक्षात येतं, मी जसा आहे तसा मी पूर्ण आहे. आपलं असणेपण हे कायमस्वरूपी आहे. मी नाही असं कधीही म्हणता येत नाही. जेव्हा माणूस म्हणतो मी मेलो 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 तेव्हा मी मरतो ही जाणीव म्हणून तो असतोच असतो. सारांश असणेपण हे कधी नष्ट न होणारं कायमस्वरूपी जे आपलं धन आहे ते ज्याला कळलं त्याला आपण आत्मा आहोत आणि आत्मा म्हणून आपण चिरंजीव आहोत. आत्मा म्हणून आपण देहबद्ध असलो तरी परमात्मा म्हणून आपण देह आहोत. जरी आरसा म्हणून आपण देहामध्ये आत्मा असलो तरी देहबाह्य परमात्मा म्हणून आपण आरसा आहोत. अशा अर्थानेच अष्टावक्र संहितेत म्हटलेलं आहे, प्रतिबिंबदर्श योगाने जैसा दर्पण राहतो तैसा जीवी आत्मा बाह्य परमेश जाणितो. आपण कोण आहोत हे आपल्याला प्रतिबिंब दाखवण्याच्या निमित्ताने आपणामध्ये जो आत्मा आहे तो आत्मा म्हणजेच आपल्या असणेपणाची जाणीव आहे. म्हणून आपल्या असणेपणाची जाणीव हा तो आत्मा आहे आणि या आत्म्याच्या आरशात किंवा या जाणीवेच्या आरशात आपणाला जाणवतं की आपलं असणेपण कायमस्वरूपी आहे. आपलं असणेपण कायमस्वरूपी आहे हे ज्या जाणीवेच्या आरशात आपणाला जाणवतं त्याला देहांतर्गत आत्मा म्हणतात. आणि सृष्टीमधील चैतन्य सातत्याने सृष्टी असतेच असते हे ज्या चैतन्यामुळे जाणवतं त्या सृष्टीतील चैतन्याला परमात्मा म्हणतात. म्हणून प्रतिबिंबदर्श योगाने जैसा दर्पण राहतो तैसा जीवी आत्मा बाह्य परमेश जाणितो. हे एकदा का जाणले की आपल्या असणेपणाची रोख पावती आपणाला मिळाली आणि आपलं असणेपण हे रोकडं आहे. ते कधी नव्हतं असं नाही, ते कधी नसेल असं नाही. आपलं असणेपण असणेपणी असतच आलेलं आहे. हे ज्याला कळलं त्यालाच खऱ्या अर्थाने हेही कळू शकतं की ह्या ज्या ईशणा आहेत त्या ईशणा आणि त्यासाठी केलेले संकल्प हे क्षुद्र संकल्प आणि क्षुद्र ईशणा. त्यामुळे ईशणा पूर्ण झाली म्हणता म्हणता पुन्हा ती उभारून येते. म्हणून संकल्प क्षुद्र आणि सिद्धी क्षुद्र. त्यामुळे क्षुद्र सिद्धींच्या मागे लागणारे क्षुद्र संकल्प सज्जन लोक हो तुम्ही टाका आणि तुम्ही जर संकल्प टाकला तरच तुम्हाला मुक्ती मिळेल. म्हणजे मन जर तुमचं कुठल्याच हवे नकोपणात अडकलेलं नसेल तर ते मन परमशांत असेल आणि परमशांत अमन मन आपल्या असणेपणाकडे लक्ष देईल तेव्हा त्या परमशांत मनाचेच रूपांतर अमनामध्ये होऊन प्रज्ञा जागृती होऊन आपण विश्वंभर आहोत त्या आपल्या विश्वंभर असणेपणाचीही जाणीव आपली आपणाला होऊ शकेल. आणि एकदा का चालू जन्मात आपल्या शुद्ध असणेपणाची केवळ असणेपणाची कैवल्य मुक्तीची जाणीव झाली की ज्याचं चालू जीवन कैवल्य मुक्त आहे त्याला नवीन जीवनात येण्याचा प्रश्न शिल्लकच राहत नाही. अशा अर्थाने माणूस म्हणजे कधीच न शमणाऱ्या वासनांचा समूह किंवा संघात नसून तो वासनांवर जय प्राप्त करणारा आत्मज्ञानी म्हणजे वासुदेव तथा आत्मा परमात्माच आहे हे समजणे म्हणून गरजेचे आहे. म्हणूनच शंकराचार्य म्हणतात लोकवासना देहवासना शास्त्र वासना बुडविती जना तजिनिया तिने मुक्त राहिजो वासना जी वासुदेव. तो लोकवासना म्हणजे चालीरीती परंपरा याला बळी पडणं म्हणजे लोकवासनांना बळी पडणं. देहवासना म्हणजे मी देह आहे आणि माझी देहाविषयीची बुद्धी हेच माझं मूळ असणे पण आहे याला म्हणतात देहवासना. शास्त्र वासना म्हणजे
आपल्या असलेल्या नसलेल्या ज्ञानाबद्दलचा अभिमान म्हणजे शास्त्र वासना, आणि या ज्ञानातूनच अर्थात आपणाला प्रसिद्धीची म्हणजे ज्याला लोकेशना म्हणतात ती निर्माण होते. म्हणून लोकवासना म्हणजे लोकेशना, देहवासना म्हणजे देहेशना, आणि शास्त्र वासना म्हणजे प्रसिद्धीची इच्छा. म्हणून म्हणून चालीरीती, देह, प्रसिद्धी याबद्दलच सदा सर्वदा आपणाला वाटतं की त्यासाठीच आपला जन्म आहे. म्हणून लोकवासना, देहवासना, शास्त्र वासना बुडविती जना. कोणत्याही तऱ्हेची ईशना जी आहे ती जनाना म्हणजे लोकांना बुडवते, म्हणजे लोकांचा नाश करते. त्यजुनिया तिने मुक्त राही जो वासना जी वासुदेव तो. तर या वासनारूपी ईशनांचा जो त्याग करतो तो वासनांवर जय मिळवलेला वासुदेव असतो. तो जीवाला शिवत्व समजलेला प्रत्यक्ष शिवच असतो. अशा अर्थी माणूस म्हणजे कधीच न शमणारा वासनांचा समूह किंवा संघात नसून तो वासनांवर जय प्राप्त करणारा आत्मज्ञानी म्हणजे वासुदेव तथा परमात्माच आहे. सारांश माणसाने जर आत्मज्ञान नीट करून घेतले तर तोच सोहम म्हणजे साहम, तो मी म्हणजे जे जगात केवळ एकमेव द्वितीय आहे ते आणि मी एकच आहे, हा त्याला जो आत्मसाक्षात्कार होतो त्यामुळे त्याला जीवन मुक्ती तथा जन्ममृत्यूच्या चक्रातून कायमची सुटका प्राप्त होऊ शकते. हा बोध किंवा आत्मबोध होणेच जीवाचे सर्वथा सार्थक आहे. तेथेच ध्रुव स्थिर राहणे म्हणजे स्वरूप स्थित किंवा स्वरूप ध्रुवता. या कारणाने सज्जनो समजून घ्या, संकल्पात सिद्धी म्हटले तरी ती क्षुद्र सिद्धी आहे, कारण तृष्णा कायमची कधीच क्षमत नाही. उलट पक्षी असंकल्पात आत्मसिद्धी प्राप्त होण्याची शक्यता आहे व असतेही. जो स्वतः संकल्प करीत नाही तो कळत न कळत जीवनाचा अर्थ, जीव जगत ईश्वर यांचा संबंध उलगडून पाहण्याकडे आपली बुद्धी वळवतो किंवा यद्यक्षणी तो तिकडे वळतो. त्याला अनायासे आत्मज्ञान प्राप्त होऊ शकते. काही न करणे ही महान कला आहे. अशा अर्थाचे ब्रह्मचैतन्य सर्वपूजनीय गोंदवलेकर महाराजांचे वचन आहे. त्याचा स्पष्ट अर्थ असा आहे की जो काही करत नाही, संकल्प नाही, प्रयत्न करीत नाही, तो आळशी तमोगुणी म्हणून नेहमीच दुर्लक्षिण्यासारखा नसतो. त्याचे रहस्य असे आहे की जीव ज्यार्थी जन्माला आला त्यार्थी त्याच्या जीवनाचा काही ना काही हेतू ईश्वरी संकेत असतोच असतो. जो जीव जन्माला येऊन काहीच प्रयत्न करत नाही त्याला आपण आळशी किंवा तमोगुणी म्हणून कायमस्वरूपी निकालात काढणं चुकीच आहे. जर जीव जन्माला आला आणि त्याच्या जीवनात आपणाला दिसणारा असा काही हेतू नसेल तर शक्यता अशी आहे की यदृच्छा परमेश्वरी इच्छेने तो इथे आलेला आहे. मागील जन्मातच सर्व काही त्याचं पिटून गेलेलं आहे. आता केवळ आणि केवळ आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठीच त्याचा हा जन्म आहे, आणि हा आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी त्याचा जन्म आहे हे त्याला आतून कळत असते. आणि असा माणूस जो सकृत दर्शनी आपल्याला आळशी दिसतो, काही करत नाही असा वाटतो, तो खऱ्या अर्थाने काही न करणं ही महान कला. म्हणजे जो काहीच करत नाही तो आपल्या असणेपणाकडे लक्ष देऊन असतो, आणि असणेपणाकडे जागृतीत लक्ष देणं म्हणजेच आपला असणेपण, आपला आत्मा परमात्मा किंवा सोहम ही जाणीव होणं. आणि त्या जाणीवेवर जो दृढ झाला, स्थिर झाला, त्यालाच म्हणतात काही न करणं ही महान कला आहे. म्हणजे कधी कधी जो काही करत नाही तो आपल्याला माहीत नसलं तरी परमेश्वरी इच्छेने यदृच्छेने तो आत्मज्ञान मार्गावर अग्रेसर झालेला असतो. अशा अर्थी हे जे गोंदवलेकर महाराजांचं वचन आहे, काही न करणं महान कला आहे, अशाच अर्थी जगद्गुरु संत तुकोबा म्हणतात, पूजा ते सकळ अकर्तव्य. काही न करणं हीच सकल पूजा आहे, हीच देवपूजा आहे, हीच आत्मपूजा आहे, हीच परमात्मा किंवा ब्रह्मपूजा आहे. म्हणून सज्जनो संकल्पात अडकू नका आणि क्षुद्र संकल्पाने क्षुद्र सिद्धी याच्या मोहात पडून पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या चरकात पिळून जाण्यासाठी किंवा पिळून घेण्यासाठी येऊ नका. या म्हणून केवळ असण्याचे ज्ञान प्राप्त करून घेऊन कैवल्य मुक्ती
जो तुम्हा आम्हा सर्वांचा जन्मसिद्ध अधिकार आहे तो सुखे नैव परमहंस रूपे, म्हणजे निरक्षीर वेद करून सत्य आणि असत्य त्याचा बोध घेऊन परमहंस रूपे केवळ असण्याचा हा जो आपला शुद्ध कैवल्य मुक्तीचा जन्मसिद्ध अधिकार आहे तो सदा तृप्त व्हावे. जीवनाच्या अंतापर्यंत सतत वाढत्या रूपाने सर्व सज्जन आपण उत्साहाने उपभोगीत राहा आणि पुन्हा या जन्म मृत्यूच्या चक्रात येण्याचा, फेऱ्या मारण्याचा, हेलपाटे मारण्याचा जो निरर्थक उपद्व्याप आहे तो तुमच्या पाठी न लागू, तो टळो हे सांगून आणि जे आहे ते केवळ ओळखण्यास शिका असं सांगून आत्मय निरूपण असलेपणा जाणण्यासाठी संकल्पाची उठाठेव काय कामाची येथेच संपन्न करीत आहे. अस्तु. धन्यवाद. सुदिन. सुप्रभात.